त्यांच्या घरात एक क्वालिटी अशी जन्माला येणार का अख्खी इस्टेट विकायला लावणार. आणि याचं उत्तर 16व्या अध्यायात आहे. वाव्या सोडायचं नाही, मग मजा राहत नाही. 16वा अध्याय सांगतो 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. वाक्य लिहून घ्या. दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला फक्त 6 गुण आहेत. पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, कथा सांगणं दैवी संपत्ती आहे, गरीब जनता लुटून इस्टेट कमवणं आसुरी संपत्ती आहे. आणि ज्या घरात पापाचे पैसे येतात त्याच घरावर डॉक्टर श्रीमंत होतात. ज्या घरात